आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ. ग्रामसेवक कुठे आहेत? सरपंचाकडून उडवाउडीची उत्तरे आणि दुसरीकडे गावकरी अस्वच्छतेच्या विळख्यात. हा प्रश्न एका व्यक्तीचा नाही तर संपूर्ण मऊखेडा गावाच्या आरोग्याचा आहे. जामनेर तालुक्यातील मऊखेडा गावात MJ न्यूजची टीम पोहोचली आणि कॅमेऱ्यासमोर उभे राहिले ते धक्कादायक वास्तव. एका बाजूला तुडुंब भरलेल्या गटारी, दुसऱ्या बाजूला साचलेले सांडपाणी, पिण्याच्या पाण्याबाबत ग्रामस्थांचा गंभीर तक्रारी, तडे गेलेली जिल्हा परिषद शाळा आणि प्रशासनाविषयी ग्रामस्थांच्या मनात असंख्य प्रश्न. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार गावात ग्रामसेवक कोण आहेत याची अनेकांना माहिती नाही. तर सरपंचांकडे याबाबत विचारणा केली असता निधी खर्चासंदर्भातील अडचणींचा उल्लेख करण्यात आला. पण प्रश्न असा आहे, पावसाळ्यात गाव रोगांच्या उंबरठ्यावर उभे असेल तर जबाबदारी कोणाची? ग्रामपंचायतीची, प्रशासकाची की गटविकास अधिकाऱ्यांची? मऊखेड्यातून MJ न्यूजचा हा एक्सक्लुसिव्ह ग्राउंड रिपोर्ट, जो प्रत्येक जबाबदार अधिकाऱ्याने पाहिलाच हवा. नमस्कार, आपण पाहत आहात MJ न्यूज, निर्भीड निडर जनतेचा आवाज. मी आपल्यासोबत दादाराव वाघ. आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत जामनेर तालुक्यातील एका अशा गावाचे वास्तव, जे पाहिल्यानंतर तुमच्याही मनात एकच प्रश्न निर्माण होईल, ही विकासाची वाट आहे की नागरिकांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ? पावसाळा सुरू आहे आणि अशा काळात जर गटारीत तुडुंब भरलेल्या असतील, सांडपाणी रस्त्यावर वाहत असेल, पिण्याच्या पाण्याबाबत प्रश्न उपस्थित होत असतील, तर उद्या एखादी रोगराई पसरली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? चला थेट घेऊन जातो तुम्हाला जामनेर तालुक्यातील मऊखेडा गावात, जिथे MJ न्यूजच्या कॅमेऱ्याने जे टिपले आहे ते धक्कादायक वास्तव. हे दृश्य आहे मऊखेडा गावातील. कॅमेऱ्यात दिसत असलेल्या या गटारी पहा. अनेक ठिकाणी गटारी तुडुंब भरलेल्या, सांडपाणी रस्त्यावर, दुर्गंधीने नागरिक त्रस्त. पावसाळ्यात डासांची उत्पत्ती होण्यासाठी यापेक्षा पोषक परिस्थिती कोणती असू शकते? ग्रामस्थ सांगतात, ही परिस्थिती 1-2 दिवसाची नाही तर मागील 7 ते 8 महिन्यापासून अशीच आहे. चला आता ऐकूया गावकरी नेमके काय सांगत आहेत. येताच नाही का? 5-6 महिन्यापासून, 1 वर्षापासून जास्त आले का? येताच नाही का? म्हणजे 5-6 महिने झाले, 1 वर्ष आले, येताच नाही असं आहे का? आणि ग्रामसेवक वगैरे नाही का? सरपंच हा नाही का? गावामध्ये गटारी काढण्यासाठी किती दिवसापासून येत आलो? काही काढायलाच नाही. बरं, जे CCTV बंद आहे किंवा मग असं सांगलं आता की CCTV बंद आहे, काय वाटतं तुम्हाला? CCTV बंद आहे की चालू आहे? बंदच आहे डायरेक्ट. आरोग्य बंद आहे म्हणा. 50,000 रुपये आणि ते प्याचं पाणी काय ते धरणातलं पाणी प्याला आम्ही उन्हाच्या टायमाला. ते हिरीतलं इकडे टाकलं आणि ते तिकडे टाकलं, ते असं केलं. ते ग्रामसेवक मॅडम कधी फिरते का? गटारी आहे तुमच्या गावात? आहे पण अपुरे आहे. बरं, गटार काढायला येता का? घेतल्या होत्या पण ते पुरे केले नाही. गटारी काढायला येता का? गटारी काढायला येता का लोक? अजून बी नाही आले. ग्रामसेवक मॅडम कधी आलाय का तिकडल्या याच्यात? लाईटचं पाहायला येत आणि ते लाईट कधीची जायला येते. बाहेरची लाईट बंदच आहे का? सगळं बाहेर बंदच आहे. पाणी कसं येतं तुम्हाला? पाणी कमी जास्तामध्ये येतच. त्याचं काय भरपाई ते बी दिली नाही, त्या माणसाची मजुरी बी दिली नाही. या तारांचा काय विषय होता? मला कानावर आलं होतं. उदाहरण पडलं होतं ते. मग आले होते कोणी? नाही, कोणीच नाही. सरपंच
ग्रामसेवक किंवा इतर त्याचं पतासणी आहे, अटी हे आमचे माणसं पलाट मधले असे तसे मिळून किती दिवस झाले ग्रामसेवक नाही इथे? गरम शोक हं? येतो की नाही येतो मालूमच राहत नाही आम्हाला तर म्हणजे काय. तुम्हाला माहितीच नाही, म्हणजे हरवले इथले ग्रामसेवक आठले म्हणजे गरम शोक आहे हे माहितीच कोणता नाही. आहे ते बी आपण पाहिलं नाही अजून. बरं बरं, म्हणजे लेडीज आहे का जेंट्स आहे माहिती नाही तुम्हाला? ते कोणता आहे तो मालूमच नाही. म्हणजे आम्ही राहतो ते बसेल आता इकडे तिकडे आता ऑफिसात येत असेल पैवारी जात तुमच्या गावात सीसीटीव्ही लावलाय का? असेल. तिकडे सीसीटीव्ही लावलाय का त्या एरियात? नाही नाही का? पाण्याचा वास येतो का? पाणी चांगलं येतं का? पाणी चांगलं कमी जास्त आहे का? त्यांच्या मते अशा परिस्थितीत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गॅस्ट्रो सारख्या साथींच्या आजारांचा धोका वाढू शकतो. मग प्रश्न असा, गावात प्रतिबंधात्मक उपाययोजना नेमक्या कुठे आहेत? ग्रामस्थांचा आणखी एक गंभीर दावा, पिण्याच्या पाण्याचे नियमित क्लोरिनेशन होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जर हा दावा खरा असेल तर हा केवळ पाण्याचा प्रश्न नाही, तर थेट नागरिकांच्या आरोग्याचा विषय आहे. गावात लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले, पण ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे कॅमेरे बंदच असतात. काही कॅमेऱ्यांचे तर लाईटला कनेक्शन जोडलेच नाही. हे प्रत्यक्षात MJ न्यूजने त्यांच्या कॅमेऱ्यात टिपले. पण कॅमेरे ज्यावेळेस बसवले त्यावेळेस काही दिवस हे कॅमेरे सुरू होते, पण त्यांचा डेटा कुठे जातो, कोण पाहतो, याचे उत्तर मात्र कोणाकडेच नाही. आता पहा, ही आहे गावातील जिल्हा परिषद शाळा. इमारतींच्या भिंतींना पडलेले तडे. याच वर्गात विद्यार्थी शिक्षण घेतात. उद्या एखादी दुर्घटना घडली तर जबाबदार कोण? ग्रामस्थांनी आणखीही अनेक प्रश्न उपस्थित केले. काहींनी ग्रामसेवकांबाबत संभ्रम व्यक्त केला. ग्रामसेवक यांना आम्ही आजपर्यंत गावात किंवा आमच्या भागात पाहिलेच नाही. या ठिकाणी ग्रामसेवक महिला आहे की पुरुष हे देखील आम्हाला माहिती नाही. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ग्रामसेवक हे गावात काय समस्या चालू आहे याविषयी पाहणी करतच नाही. या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे. या सर्व प्रश्नांबाबत आम्ही सरपंचांची भूमिका जाणून घेतली. त्यांनी सांगितले, सध्या प्रशासक असून शासनाने निधी खर्च करू नका अशा सूचना दिल्या आहेत, त्यामुळे आम्ही खर्च करू शकत नाही. गव्हर्नमेंटने मौखडा ग्रुप ग्रामपंचायतला प्रशासक बसवलेला आहे आणि खर्च करण्याचे खूप लिमिटेड अधिकार आहेत. त्याच्यामध्ये विषय असा झाला की गटारींचा जो विषय तर गटारी आहेत तुंबलेल्या, पाणी तुंबलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण असे होते की प्रशासक असल्यामुळे आपण खर्च करू शकत नव्हते. आता ते आणि आमच्या मॅडम पण वैयक्तिक त्यांची मेडिकल रजा होती, त्यामुळे थोड्या अडचणी निर्माण झाल्या. आणि परंतु गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जवळजवळ 7 ते 8 महिन्यापासून गटारी काढल्याच गेलेल्या नाही. ठीक आहे, गटारी काय झालं आता हे काम चालू आहे त्याच्यामुळे हे पाणी तुंबलेलं दिसतंय. याच्या आधी असं होतं की पाणी वाहत होतं, ठीक आहे, पण समोरच पुलाचं काम चालू आहे त्याच्यामुळे ब्लॉकेज झालं आणि पाणी तुंबलं. ते पण लवकरच ते ब्लॉकेज आपल्याला काढून देत आहेत. तर पुलाचं काम स्लॅब पडल्यानंतर आणि आम्ही पण JCB लावून किंवा माणसं लावून गटारींचं काम लवकरात लवकर मार्गी लावू. पाणी या अगोदर खराब येत होतं आणि कालच तुम्ही TCL मागवली आणि ते टाकली असे गावकऱ्यांची तक्रार आहे. मुळातच आमच्या गावामध्ये काय होतं की पाण्याची समस्या होतीच आणि आता पावसाळ्याचा दिवस आहे. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाणी जे आहे त्यामध्ये आम्ही लगेच जसं जाणवलं की पाणी थोडं गढूळ येतं आहे पाऊस असल्यामुळे, तर आम्ही लगेच TCLची व्यवस्था केली. कालच TCL मागवून सनी TCL वगैरे पाण्यामध्ये टाकल्या गेलेली. तुमच्या गावातील हा जो भाग आहे त्या गावामध्ये स्ट्रीट लाईट नाही आहे. बरोबर. परत तिथल्या गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ग्रामसेवक जेंट्स आहे का लेडीज आहे हे सुद्धा आम्हाला माहिती नाही. ग्रामसेवक आमच्या गावामध्ये फिरून देखील पाहिलेलं नाही आहे. आता ग्रामसेवक काही नवीन नाही ते, ठीक आहे, ते पण फिरलेले आहे, सगळं माहिती आहे. मुळात मुद्दा असा आहे की खर्च करण्याचं जे आहे शासनाने प्रशासकाचे अधिकार काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे लाईट व्यवस्था आणि आम्ही ही जी तक्रार आहे ते मुळात साहेबांपर्यंत पोहोचली की साहेब आमच्या असे प्रॉब्लेम आहे, आम्हाला खर्च करण्याचे अधिकार देण्यात यावे. पण प्रशासक लागलेले आहे आणि निवडणुका बी लांबणीवर पडत आहे. तर शासनाने बी काय एक प्रकारे एकतर चिड्या मारायची बंदूक प्रशासकच्या हातामध्ये देऊन ठेवलेली आहे.
आणि गावकड्याचा सगळा विकास थांबून गेला या गोष्टीमुळे. साहजिक आहे, लोकांचंही नाराजी. एक विषय मी स्वतः MJ न्यूज टीमने स्वतः जाऊन बघितलं की CCTVच्या ॲडॅप्टरच्या वायरी ह्या डायरेक्ट खुल्या खाली पडलेल्या आहे. परंतु तुम्ही म्हणताय की बाबा CCTV चालू आहे, तर मग कोणत्या याच्यावर चालू आहे? दुसरा विषय, शाळेमध्ये एक CCTV मागच्या साईडला, एक CCTV जो पुढे, तो फक्त गटारीवर फोकस करतोय. विषय काय झाला, प्रॉब्लेम असा आहे CCTVचा, कार्बन आल्यामुळे आता ते खांब्यावर चढणे, लाईट बंद करणं, कार्बन आल्यामुळे ते बंद पडलेले आहे. ॲक्च्युअल पोझिशनला जर पाहता आलं तर चालू पोझिशनलाही आम्ही दाखवू शकतो की CCTV जे आहेत ते काही CCTV चालू आहेत आणि काही CCTV बंद पडलेले आहेत. नाही, परंतु आता असे recently CCTV कमर्शियल बसवताना तात्पुरतं बारीक वायरींवर बसवणं, हां, ते चुकी झाली. काय झालं की आपण कॉपरची वायर तिथं टाकलेली आहे आणि कॉपर आणि ॲल्युमिनियमला जो कार्बन येतो तो पाणी पडल्यानंतर मुळात लवकर येऊन जातो, त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झाला. नाही, एकदम साध्या लोकल वायरी वापरल्या, ते बी डायरेक्ट सोडलेले आहे. कॉपर साधे अडॅप्टर आहे, कॉपरच्या आहेत. प्रॉपर कॉपर पॉवर सप्लाय वापरावा लागतो त्याला. तो पॉवर सप्लाय न वापरता साधे अडॅप्टरवर चालू आहे. अडॅप्टर जे आहे आणि दुसरा विषय महत्त्वाचा, तो जाऊ द्या, तुमच्यावर त्याचं उत्तर नाही आहे. शेतकरी प्रदर्शनासाठी काही व्यक्ती पाठवण्यात आलेले होते, त्यावर काही निधी काढण्यात आलेला आहे, काही 50,000 जेमतेम असं गावकऱ्यांची तक्रार आहे. आणि प्रत्यक्षात ते शेतकरी गेलेलेच नाही आहे. तर तुम्ही त्यांची नावं उघड कराल का? आणि कुठं पाठवले होतं तुम्ही प्रदर्शनात? मला सर्व माहिती जी इथे ग्रामपंचायतला ग्रामसेवक मॅडम वगैरे देतील. राहुरी गेलेले होते. दुसरा विषय, ग्रामपंचायत किती वेळ चालू असते रोज? ग्रामपंचायतचा विषय असा झाला की मॅडम मेडिकल रजेवर आहेत आणि आम्हाला दुसरे जे ग्रामपंचायत ग्रामसेवक आहेत सतीश पाटील, त्यांच्याकडे मुंदखेडा गाव आहे आणि मऊखेड्याचा प्रभारी चार्ज त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे. तर मॅडम आता लवकरात लवकर बरे होऊन सनी. परंतु इथं शिपाई आहे, शिपाईला आपण कंटिन्यू पगार देतो. पगार हा गावकऱ्यांच्या निधी म्हणजे त्यांच्याच याच्यातून दिलेला जातो, टॅक्समधून. तर मग तुमचा जो शिपाई तो म्हणतो की मी शेतात फवारणी करतोय, मी येऊ शकत नाही. इथे जवळजवळ तुम्ही बघितलंच आहे की ग्रामस्थ जमेल होते. यावर तुमचं काय मत आहे? ठीक आहे, हे योग्य उत्तर आहे का? ते योग्य उत्तर नाही आहे. त्याने मुळात समजून सांगायला पाहिजे की दादा शेतीचे कामं आहेत. ठीक आहे, मी पण शेतकरी आहे, आज शेतामध्ये आलो असेल, त्याचं उत्तर थोडं चुकीचं वाटलं ते मला, असं नाही सांगायला पाहिजे. ठीक आहे. मात्र इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. विकास कामांवरील खर्च थांबला असेल, पण गटारी साफ करण्यासाठी शासन बंदी घालते का? पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी शासन मनाई करते का? सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी कोणताही निधी नसतो का? महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम ग्रामपंचायतीवर स्वच्छता आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची जबाबदारी टाकतो. भारतीय राज्यघटनेचे कलम 21 नागरिकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी जीवनाचा अधिकार देते. मग मऊ खेड्यातील या परिस्थितीची जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक की गटविकास अधिकारी? या प्रश्नांची उत्तरे आता संबंधित प्रशासनाने जनतेसमोर देणे आवश्यक झाले आहे. मऊ खेड्यातील हा ग्राउंड रिपोर्ट केवळ एका गावाची कहाणी नाही, तर हा प्रश्न आहे प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याचा, प्रत्येक मुलाच्या सुरक्षिततेचा आणि प्रशासनाच्या जबाबदारीचा. आज आम्ही जे दाखवलं ते आमच्या कॅमेऱ्याने निर्माण केलेलं चित्र नाही, तर प्रत्यक्षात गावात दिसलेलं वास्तव आहे. आज गटारी तुडुंब भरलेले आहेत, आज सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे, आज नागरिक प्रश्न विचारत आहेत. मात्र उद्या जर या गावात डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो किंवा इतर साथीच्या आजारांचा उद्रेक झाला तर त्या प्रत्येक आजारी पडलेल्या नागरिकांची, प्रत्येक लहान मुलांची, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांची नैतिक आणि प्रशासकीय जबाबदारी नेमकी कोण स्वीकारणार? ग्रामपंचायत प्रशासक, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी की घटना घडल्यानंतर फक्त चौकशी समित्या नेमल्या जातील आणि पुन्हा एकदा फाईल बंद केल्या जाईल? मऊ खेड्यातील नागरिकांना आश्वासन नको, त्यांना स्वच्छ गाव हवे आहे, सुरक्षित पिण्याचे पाणी हवे आहे आणि रोगमुक्त आयुष्य हवं आहे. आता उत्तर देण्याची वेळ नागरिकांची नाही, उत्तर देण्याची वेळ प्रशासनाची आहे. मऊ खेड्याचा हा प्रश्न इथेच थांबणार नाही. MJ न्यूजचा या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणार, कारण MJ न्यूज फक्त बातम्या दाखवत नाही, तर जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवते. मी दादाराव वाघ, MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज. अशाच आपल्या गावातील घडामोडी
आणि बातम्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक 880626 0298 94 21 51 34 60. दादा कोणकोणत्या समस्या आहे गावात? गावात तुम्हाला आता दावलं तुम्ही जो व्हिडिओ बनवला ते गडारीची गडारीची सगळ्या समस्या CCTV सगळे बंद आहे. हो बरं, जे पाण्याविषयी काय समस्या होती आपली? बोला. पाणी पण दूषित आहे थोडं. आता आज त्यांनी थोडीशी काही सुविधा केली आहे, पण तरी पाणी काही व्यवस्थित नाही आहे. पण ग्रामसेवक आणि किती दिवसापासून नाही? ग्रामपंचायतचे जे पाईपलाईनचे जे हॉल आहे त्या हॉलमध्ये जे पाणी तुमचं हम्म. मोटर बंद झाल्यावर तेच पाणी आतमध्ये जातं आणि ते नळांना येतं. बरं, म्हणजे टाकीत पाणी म्हणजे टाकीच नाही बा तुमच्या गावाला, डायरेक्ट पाणी डायरेक्ट पाणी येतं. CCTV विषयी काय तक्रार होती? CCTV टोटली बंद आहे. बंद आहे. ग्रामसेवक मॅडमांना आम्ही सांगितलं असता, त्यांनी आम्हाला तिथं काय बोलले ते TV आणली आमका आणलाय, पण ते काहीच तसं नाही आहे ग्रामपंचायतला. म्हणजे TVR वगैरे नाही आहे? नाही, काहीच नाही. काहीच नाही. आणि ROचा काय विषय होता? अरे तो बंदच आहे. बंदच आहे, आणल्यापासून बंदच आहे. हो, बऱ्याच दिवसापासून बंद आहे. बरोबर. आणि मला असं माहिती मिळाली की कृषी प्रदर्शनसाठी काही व्यक्ती पाठवण्यात आले होते, त्यावरती काही खर्च झालेला आहे. आपल्या काही माहिती आहे का आपल्याला? तशी आम्हाला आधी गोष्ट माहिती नाही आहे, पण त्याच्यावर फोन केलं काय केलं तुम्ही ग्रामपंचायतले रेकॉर्ड पासू शकता ना ते ठीक. किती खर्च झाला आहे त्याच्यावर ते पाहू शकता. बरं.